माझी राधा भाग्यवान आहे. ह्या अशा भरल्या घरात लग्न झालंय तिचं. काहीतरी पुण्य केलं असणार. तुला सांगतो, जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. माझा तर पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. तुमच्याकडे मसाला यावा म्हणून खूप प्रयत्न केले. आणि बिराजदार साहेबांना खूप मानते होती. आता तर काय तुमच्या घरची सूनच झाली आहे. आता म्हणजे तुझं आता ते अनाथ मुलांसाठी अनाथ आश्रम काढायचं स्वप्न पूर्ण होणार आहे. हा, अजून एक, आमच्या राधाच्या हातची चव चाखून बघा. खूप छान स्वयंपाक करते ती. हो, नवीन सुनेला कुठे स्वयंपाकाला लावायचं का? हा, मग त्याला काय झालं? अहो, सून आहे तुमची. आता तिच्या हातच खायचं. ए वहिनी, तू मलाही शिकवा. मलाही खूप आवड आहे कुकिंगची, पण मला जमत नाही. अगं अनामिका, अगं पहिलाच दिवस आहे तिचा, तिला कुठे लगेच कामाला लावतेस? असू द्या ना, मग काय झालं? हा, शिकवेल ती. कुक शिकवेल. बरोबर, तुम्ही एवढा आग्रहच करतात तर मग मी नक्कीच सांगेन ना तिला. काळजी घ्या माझ्या लेकीची. येतो मी. राधा, सांभाळ स्वतःला. हा, आणि सासरच्यांचं मन मोडू नकोस. ते तुला आई बाबांप्रमाणे. झालं तुमचं? एक मिनिट. हा बा, ते तुम्ही आमचे व्याई झाले ना, तर तुमच्यासाठी हे. जे फार काही मोठं नाही आहे, ते आमची परिस्थिती नाही आहे ना. पण तुम्ही गोड मानून घ्या. हे आमच्या पोरीचं काही चुकलं माकलं तर माफ करा, सांभाळून घ्या. त्या पिकळची लायकी तरी आहे का? आओ, तुम्ही रागवू नका, शांत व्हा. हे बघ, मी त्या मुलीला सून म्हणून कधीच मानणार नाही. ती तर मला सहनच होत नाही. तिला लवकरात लवकर या घरात हाकलून द्या. तसं जर नाही झालं ना, तर मी स्वतः संपवून टाकीन तिला. ते जे खाली जे काही चाललं होतं ना मगाशी, ते अजिबात मान्य नाही मला. तिच्या त्या म्हातारड्याला जो काही गैरसमज झालाय ना, तो खरा होऊ देऊ नका. तिला लवकरात लवकर या घरात हाकलून द्या. तिला मी सून म्हणून कधीच मान्यता देणार नाही, आणि सुखाने जगू सुद्धा देणार नाहीये. खाली जे मी गप्प बसलो ना, ते माझी प्रतिष्ठा जपायला. तलवार म्यान करून ठेवली आहे, पण ती तलवारच आहे हे लक्षात घ्या. मी तलवार उपसण्या अगोदर तिला हकलून द्या, नाहीतर तिच्या सोबत मी तुम्हालाही हकलून देईन. शांत व्हा, असं काय करताय? ती जाईल.
तिला या घरात जागा मिळणार नाही याची खात्री बाळगा. अहो 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 ती मिसळवाली आली सुद्धा घरी. चला ना, आपण अजून गेलो सुद्धा नाही पाहिजे. चला चला चला. नाही, मी मला बरं नाही सांगितलं ना तुला. म्हणजे काय झालं? हे ताप आलाय मला, ताप. ताप? काही ताप नाहीये तुम्हाला. चला बरं चला. आहे ताप, तो असा अंगदुखीचा ताप आहे. तो असं बाहेरून नाही जाणवत, आतल्यात जाणवतो. हाडात गेलाय ताप, खूप त्रास होतोय मला. हे असं पण असतं? हो. असेल असेल. बरं बरं, तुम्ही झोपा, आराम करा. हा तुम्ही काही हरकत नाही. मी जाते हो. आणि मी बघते तिला. हे थांब थांब थांब. असं असं ताप आलेला असताना सोडून जाशील मला? मला गरज आहे तुझी. बघ ना, असं वळलं तरी हात दुखायला लागला आणि पाय पण दुखतायत, डोकं पण खूप काय काय दुखतंय. आणि ना खूप थंडी वाजते मला. प्लीज ते दार बंद करतेस का? नाही ना, ऐक ना, पायात खूप गोळे येत आहेत माझ्या. थोडेसे पाय चेपून देशील का प्लीज? आसू, यू लव्ह मी ना? डबल लव यू. पुढे पण ना देते चेपू. तिथेच दुखतंय जरा. हळू, थोडं प्रेमात. सॉरी. आय लव्ह यू. हा पण ना. हिला जर कळलं की बिट्टी माझी मुलगी आहे आणि तीही बाहेरख्याली संबंधातून जन्माला आली आहे, तर माझं या घरात राहणंच कठीण होऊन जाईल. नाही नाही नाही, काही सुचत नाही. तोवर खोलीतून बाहेर न पडणं छानपणाचं ठरेल. राधा, येतो बाळा. हा, जाऊया बापू. येतो. काळजी घ्या. हो, तुम्ही पण. हा.